नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या बुद्ध वंदनेला सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि. ओकासवन्दामि धन्ते भारतेनं गतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते भारतेनं गतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकासवन्दामि भन्ते भारतेनं गतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. सङ्घं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणपेतं एतं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं. पूज्येन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीपेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं. पूजाभाजनम् उत्तमं. घनसारपदित्तेन दीपेन तं धनश्नातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभवा धातुगर्भे. लङ्काय जम्बुदीपे त्रिदशपुरवरे नागलोके चतुपे. सभ्यबुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादिधातुवन्धे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निषण्णो वसब्बारि विजयक्खा पत्तो सभयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं कृते नमस्सामि. बोधिराजा नमोऽस्तुते. बोधिराजा नमोऽस्तुते. बोधिराजा नमोऽस्तुते. इतिपिशो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदुः अनुत्तरो. पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति.
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवचना होतु मे जय मङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं। बुद्धयो कलितो दोषो बुद्धो कमतु तममं। यत्किञ्चिरतनं लोके विद्यति विदापथु। रतनं बुद्धसमानत्ति तस्मात्सोत्ति भवन्तु मे। यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंससेना महन्ति विजित्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धं। स्वाखातो भगवता धम्मो सन्दिष्टिकोऽकालिको ये पस्सिकोपनायको पचतं वेदितभो व्यूहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवचना होतु मे जय मङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं संकीर्तोत्तमं। धम्मयो कलितो दोषो धम्मो कमतु तममं। यत्किञ्चिरतनं लोके विद्यति विदापतु। रतनं धम्मसमानत्ति तस्मात्सोत्ति भवन्तु मे। अष्टाङ्गिकोऽर्यपतो जनानां मुखपवेशावजुको वमग्गो धम्मगान् सन्ति करोपनीतो नियानिको तं प्रणमामि धम्मं। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुगला एष भगवतो सावकसङ्घो। आहोनयो पाहोनयो दखनयो अञ्जलिकरणयो अनुत्तरो पुर्याङ्केतं लोकसारथि सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च सङ्घातीता च ये च सङ्घानागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरम्। एतेन सच्चवचना होतु मे जय मङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सन्तीव्रोत्तमं। सङ्घेयो कलितो दोषो सङ्घो कमतु तममं। यत्किञ्चिरतनं लोके विद्यति विदापथु। रतनं सङ्घसमानत्ति तस्मात्सोत्ति भवन्तु मे। सङ्घो विशुद्धो वरदकनयो सन्तीन्द्रियो सबमलपहन्यो गुणहीनेकी समधिपथो अनासो तं प्रणमामि सङ्घम्। इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्या सङ्घं पूजयामि। अद्धा इमाय पटिपत्या जातिजरामरणं महापरिनिर्वासयामि। इमेन पुयङ्कमेन मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावन्निब्बानपत्या। देवो वसन्तु कालेन सस्यसम्पत्तिः हेतु च पितु भवतु लोकः च राजा भवतु धनिको। सकलबीजं विरयानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षुर्निरघोषं घोरवर्णं सुकायम्। अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम वीरतराजं सुजननेतं भीमरावं स्मरामि। भीमरावं स्मरामि भीमरावं स्मरामि। दिव्यप्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही आद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा। सकल विद्यापती ज्ञानसत्त्वसंगती शास्त्रशासनमती बोधितेजा। पंकजा नरवरा रत्नसजनोद्धरा भगवंता मजाकरा भक्तकाजा। चौदार संघरी शास्त्र नजरिताकरी कापला अरिवरी रुद्ररूपा। मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जायता उजळल्यागते का मार्ग साजा। राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थज्ञा। शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत शांततेची वार्ता। गौतम राजगृहात असताना तेथे आणखीन 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली। हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होते। ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिव्रजा का स्वीकारली असावी त्याचा त्यांना प्रश्न पडला। राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले तसे त्यांनीही विचारले। आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले
तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाला, नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलीय हे आमचे भाऊ आहेत. भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. अशा प्रकारच्या घोषणाचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियाशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियांनी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांनी ची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांशी ची निवड केली. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, हे शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिव्राजकाचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करायचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. उद्या आपण नव्या परिस्थितीतील समस्या याविषयी पाहणार आहोत. आता आपण आपल्या ग्रंथपठणाला आणि बुद्धवंदनेला समाप्ती करूया. सब पाप करणं कुशल सौपसंपदा सचित परियोदकनं नियतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति यस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचकंपि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न भजति नत्थि मे शरणं नायं बुद्धो मे शरणं वरं तेन सच्चवचना होतु मे जय मङ्गलं नत्थि मे शरणं नायं धम्मो मे शरणं वरं तेन सच्चवचना होतु मे जय मङ्गलं नत्थि मे शरणं नायं संघो मे शरणं वरं तेन सच्चवचना होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि